नमस्कार दोस्तों, आप सभी को हमारे चैनल पर फिर से स्वागत है। चलिए देखते हैं कुछ नए शब्दकोश, अनुवाद और उसको हम वाक्य में कैसे प्रयोग करते हैं ये भी जानेंगे। तो चलिए आगे बढ़ते हैं। लेसन 31 होगा। यहाँ पे हम वर्तमान काल, भूतकाल और भविष्य काल के कुछ वाक्य देखेंगे और उसको हम कैसे अनुवाद करेंगे ये भी जानेंगे। तो मैं खुश हूँ, ನಾನು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದೇನೆ। मैं खुश था, ನಾನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದೆ। मैं खुश होऊंगा या फिर मुझे खुशी होगी, ನನಗೆ ಖುಷಿಯಾಗಬಹುದು। वो खुश है, ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾನೆ। ये है पुल्लिंग। वो खुश था, ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದ। वो खुश हो जाएगा, ಅವನು ಖುಷಿಯಾಗಬಹುದು। वो खुश है स्त्रीलिंग, ಅವಳು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ। वो खुश थी, ಅವಳು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದಳು। वो खुश होगी, ಅವಳು ಖುಷಿಯಾಗಬಹುದು। ये खुश है, ಇವನು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದಾನೆ। ये खुश था, ಇವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದ। इसे खुशी होगी, ಇವನಿಗೆ ಖುಷಿಯಾಗಬಹುದು। तुम खुश हो, ನೀವು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದೀರಿ। आप खुश थे या फिर तुम खुश थे, ನೀವು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದೀರಿ। आप खुश होंगे या फिर तुम खुश होगे या फिर होंगे, ನೀವು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರಬಹುದು। हम खुश हैं, ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿದ್ದೇವೆ। हम खुश थे, ನಾವು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದೆವು। हम खुश होंगे, ನಾವು ಖುಷಿಯಾಗಬಹುದು। वो खुश हैं, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದಾರೆ। वो खुश थे, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಿ ಇದ್ದರು। वे खुश होंगे, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಬಹುದು। ये कुछ उदाहरण हैं। रहूंगा, इरुत्तेने। होगा, तो इनके कुछ ऐसे वाक्य या फिर शब्दों का अनुवाद हो सकता है, जैसे कि रहूंगा, इरुत्तेने। होगा, ಇರುತ್ತಾನೆ। ಹೋಗಿ, ಇರುತ್ತಾಳೆ। ಹೋಗ, ಇರುತ್ತದೆ। ಹೋಗೆ, ಇರುತ್ತಿ। ಹೋಂगे, ಇರುತ್ತೇವೆ। होंगे, इरुत्तारे। ठीक है, इनके एक वाक्यों के उदाहरण हम लेना चाहेंगे, तो ऐसे बोल सकते हैं। मैं खुश रहूँगा, ನಾನು ಖುಷಿಯಾಗಿರುತ್ತೇನೆ। वो खुश होगा, ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾನೆ। वो खुश होगी, ಅವಳು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾಳೆ। वो खुश होगा, या फिर अगर हम इसे कुछ नपुंसक लिंग में बोल रहे हैं तो ಇರುತ್ತದೆ, ಅದು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತದೆ। जैसे कि अगर एक कुत्ता या फिर एक बिल्ली खुशी महसूस कर रहा है तो वो खुश होगा, ಆ ನಾಯಿ ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತದೆ या फिर ಅದು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತದೆ। वे खुश होंगे या फिर तुम खुश होगे, ನೀನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಿ। वो खुश होंगे, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ, या फिर वे खुश होंगे, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ। या फिर वे खुश रहेंगे, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತವೆ। या फिर जैसे कि हमने बोला वो खुश होंगे, ಅವರು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾರೆ, या फिर ಇದ್ದಿರಬಹುದು, ऐसे भी आप बोल सकते हो। मैं रहूँगा, ನಾನು ಇರುತ್ತೇನೆ। मुझे खुशी होगी, ನನಗೆ ಖುಷಿಯಾಗಬಹುದು, या फिर ನಾನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತೇನೆ। या फिर मैं खुश रहूँगा,
ನಾನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತೇನೆ. खुश का अनुवाद है खुशी, कन्नड़ में खुशी इसका अनुवाद है. ನಾನು ಸಂತೋಷವಾಗಿಯೂ ಇರುತ್ತೇನೆ. संतोष भी एक अनुवाद है. जोड़ने वाले शब्द यहाँ पे हैं आगी, खुशियागी. मैं रहूँगा ಇರುತ್ತೇನೆ. मैं दौड़ता रहूँगा, ನಾನು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತೇನೆ. दौड़ना ಓಡುವುದು, दौड़ ओडू. जोड़ने वाले शब्द हैं ता, ओडुत्ता. मैं रहूँगा ಇರುತ್ತೇನೆ या फिर ನಾನು ಇರುತ್ತೇನೆ. मैं पढ़ता रहूँगा, ನಾನು ಓದುತ್ತಾ ಇರುತ್ತೇನೆ. पढ़ना ಓದುವುದು, पढ़ो ओदू. जोड़ने वाले शब्द हैं ता, ओदू ता. मैं रहूँगा ನಾನು ಇರುತ್ತೇನೆ. मैं खाना पकाता रहूँगा, ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುತ್ತೇನೆ. पकाना ಅಡುಗೆ ಮಾಡುವುದು, पकाओ ಅಡುಗೆ ಮಾಡು. जोड़ने वाले शब्द हैं था, ಅಡುಗೆ ಮಾಡುತ್ತಾ. मैं रहूँगा ನಾನು ಇರುತ್ತೇನೆ. मैं चलता रहूँगा, ನಾನು ನಡೆಯುತ್ತಾ ಇರುತ್ತೇನೆ या फिर ನಾನು ಚಲಿಸುತ್ತಾ ಇರುತ್ತೇನೆ. चलना ಚಲಿಸು, चलना ನಡೆಯುವುದು या फिर चलो नडे या फिर चलो चलाइसु. जोड़ने वाले शब्द हैं ता, चलाइसुत्ता. वो होगा ಅವನು ಇರಬಹುದು या फिर ಇರುತ್ತಾನೆ. वो खुश हो जाएगा. इसके अनुवाद आप कमेंट बॉक्स में लिख सकते हो. वो भाग रहा होगा, ಅವನು ಓಡುತ್ತಾ ಇರಬಹುದು. वो पढ़ रहा होगा, ಅವನು ಓದುತ್ತಾ ಇರಬಹುದು. वो खाना खा रहा होगा, ಅವನು ತಿನ್ನುತ್ತಾ ಇರಬಹುದು. वो खाना बना रही होगी. इसके अनुवाद आप कमेंट बॉक्स में लिख सकते हो. रहूँगा ಇರುತ್ತೇನೆ, ಹೋगा ಇರುತ್ತಾನೆ, ಹೋಗಿ ಇರುತ್ತಾಳೆ, रहेगा ಇರುತ್ತದೆ नपुंसकलिंग. ये हम किसी वस्तु को भी बोल सकते हैं या फिर किसी प्राणी को भी संबोधित कर सकते हैं. रहोगे इरुत्ती, रहेंगे इरुत्तेवे, होंगे इरुत्तारे. जैसे कि इसके कुछ वाक्य में ऐसे उदाहरण हो सकते हैं. ನಾನು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತೇನೆ, मैं भागता ही रहूँगा. ಅವನು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾನೆ, वो भागता ही रहेगा. ಅವಳು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾಳೆ, वो भागती ही रहेगी. ಅದು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತದೆ, वो भागता ही रहेगा. ನೀನು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಿ, तुम भागते ही रहोगे. ನಾವು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತೇವೆ, हम भागते ही रहेंगे. ಅವರು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾರೆ, वो भागते ही रहेंगे. नहीं होगा ಇರುವುದಿಲ್ಲ ನಕಾರನ. वह खुश नहीं होगा, ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುವುದಿಲ್ಲ. वह नहीं चल रहा होगा या फिर वह नहीं दौड़ रहा होगा. इसके अनुवाद हो सकते हैं ಅವನು ಓಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲ, वह नहीं चल रहा होगा, ಅವನು ನಡೆಯುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲ. यह पढ़ना नहीं होगा या फिर यह पढ़ता नहीं होगा.
ಇವನು ಓದುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲ. हम अगर किसी वस्तु को संबोधित कर रहे हैं, जैसे कि एक रोबोट पढ़ रहा है, तो उसको हम बोल सकते हैं यह पढ़ना नहीं होगा, या फिर यह नहीं पढ़ रहा होगा. ಇದು ಓದುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲ. वे खाना नहीं बना रहे होंगे, ಅವರು ಅಡುಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲ. पूछताछ, क्या वह खुश होगा? ಏನೋ ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾನೆಯೇ? ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾನೆಯೇ? या फिर ಏನೋ ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುತ್ತಾನೆಯೇ? क्या वह भाग रही होगी? ಏನು ಅವಳು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾಳೆಯೇ? या फिर ಅವಳು ಓಡುತ್ತಾ ಇರುತ್ತಾಳೆಯೇ? क्या वे पढ़ रहे होंगे? ಏನು ಅವರು ಓದುತ್ತಾ ಇರುತ್ತಾರೆಯೇ? या फिर ಅವರು ಓದುತ್ತಾ ಇರುತ್ತಾರೆಯೇ? क्या मैं खाना बना रही हूँ? इसका अनुवाद आप कमेंट बॉक्स में लिख सकते हो. नकारात्मक सवाल करना. नहीं होगा, इरुವುದಿಲ್ಲವೇ, या फिर इरुವುದಿಲ್ಲ, ऐसे भी अनुवाद हो सकता है, पर हम किसको संबोधित कर रहे हैं ये बहुत ज़रूरी है. क्या वह खुश नहीं होगा? ಏನು ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? या फिर ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? या फिर ಅವನು ಖುಷಿಯಾಗಿ ಇರುವುದಿಲ್ಲವೇನು? ऐसे आप 3 तरीके से बोल सकते हो. क्या वह भाग नहीं रही होगी? ಏನು ಅವಳು ಓಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? ಅವಳು ಓಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? ಅವಳು ಓಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇನು? ऐसे आप 3 तरीके से नकारात्मक सवाल कर सकते हो. क्या वे पढ़ नहीं रहे होंगे? ಏನು ಅವರು ಓದುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? या फिर ಅವರು ಓದುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? या फिर ಅವರು ಓದುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇನು? ऐसे आप पूछ सकते हो. क्या मैं खाना नहीं बनाऊंगा? ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? ಏನು ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇ? या फिर ನಾನು ಅಡುಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ಇರುವುದಿಲ್ಲವೇನು? ऐसे आप 3 तरीके से एक नकारात्मक सवाल को 3 अलग अलग तरीके से प्रश्नार्थ में पूछ सकते हो. धन्यवाद. Click subscribe, click on the bell icon and click on all to get notified when we post a new video. If you want to watch more videos, click on the channel and click on playlists and follow any playlist that you want.